दिनांक 5 मार्च 2026 रोज गुरुवारला बुद्धवासी रामदासजी टेंबेकर राहणार कोडेलोहारा यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजरी वादक युवा प्रबोधनकार कीर्तनकार आकाशजी टाले नागपूर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन गंगा भागीरथी कलाबाई रामदासजी टेंबेकर तसेच दीपालीताई जितेंद्रजी टेंबेकर पंचायत समिती सदस्य तिरोडा व जितेंद्र रामदासजी टेंबेकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोडेलोहारा यांनी या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कीर्तनाचा गावातील समस्त नागरिकांनी लाभ घेतला। याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी राहंगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली। जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा। या महापौरजी कोण होते? बाबासाहेब आंबेडकर। लक्षात घ्या का बाबासाहेब आंबेडकर मी तडमडी मांडतो, लक्षात घ्या। खरं तर मी ओबीसी समाजातला, पण बाबासाहेब आंबेडकर मी हृदयातून मांडतो। याचं मागचं कारण हे आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर जर आले नसते, त्यांनी संविधान लिहिलं नसतं, तर ओबीसी समाजाच्या आकाशतलीतून बोलू शकला नसता। हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। हे होते बाबासाहेब आंबेडकर। मी नेहमी म्हणतो कि जैसे मोबाइल को चलाने के लिए सिम की जरूरत है, जैसे मोबाइल को चलाने के लिए सिम की जरूरत है, वैसे इस देश को चलाने के लिए मेरे भीम की जरूरत है। हे बाबासाहेब आंबेडकर जिनको कभी हसल नहीं था, महापुरुष आमच्यामधून निघून गेले, पण ते विचाराच्या रूपाने आमच्यामध्ये अजरामर आहे। मी विनंती करीन, वेशनाचा त्याग करा। जेवढे जगात धर्म आहे तेवढे धर्माचारूला विरोध आहे ना। अलीकडे आपल्या इकडे परमात्मा एक, मानव धर्म आहे की नाही आहे? घराघरावर चाललं राहते, कृपया दारू पिऊन येऊ नये। बाबा जुमदेवजींनी सत्य मर्यादा प्रेमाचा विचार दिला, बरोबर आहे की नाही? आम्हाला महापुरुषांनी सांगितलं की चांगल्या विचारामध्ये आपलं जीवन व्यतीत करा। अनेक लोकांना जर आम्ही म्हटलं दारू पिऊ नका, काही काही लोक म्हणते आम्ही दारू पितो। माझ्या बापाला काय जाते का? म्हणते का नाही? बोला खोटा आहे की खरं आहे? बोला खरं आहे की खोटा आहे? काय म्हणते? आपण म्हटलं दारू पिऊ नका, काय म्हणते मी दारू पितो। कोणत्या बापात काही जाते का? आता कोणाच्या बापात काही जाते की नाही जाते तुम्हाला ठरवायचं। फक्त मी उदाहरण तुमच्या पुढे मांडतो। तुमच्या पुढे मी इकडल्या तिकडल्या काही खोट्या गोष्टी सांगण्यासाठी आलो नाही, जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो। माझ्या कार्यक्रमाचा उद्देश नेमका तो आहे। 7-8 महिन्यापूर्वीची घटना तुम्हाला सांगतो, जी आमच्या नागपूरला घडली। मी नागपूरला वाटोळा परिसरात राहतो आणि वाटोळ्याच्या समोर जर तुम्ही गेले तर बिडगाव तरोटी म्हणून एक एरिया आहे। रात्री 9-9:30चा टाइम असेल। माझे 4 मित्र 2 टू व्हीलरवर दोघं जण बसले आणि आपल्या दिशेने जाऊन आले हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता। 9-9:30 वाजताची घटना। 4 जण निर्वेशनी पोरं 2 टू व्हीलरवर बसले, दोघं जण आपल्या दिशेने जाऊन आले हॉटेलमध्ये आणि रॉंग साइड एक पिकअप गाडी येऊन आली। समोरच्या कॅबिन मध्ये 4 जण बसून होते। किती ना? 4 जण बसून होते। 4 जण फुल दारू पिऊन होते। आता काय झाला, हे जाऊन आले 4 जण आपल्या दिशेने 2 टू व्हीलरनं, ते येऊन आले रॉंग साइड। आता ज्या गाडीवर माझा मनीष आणि रोहित नावाचा मित्र बसला होता, त्या गाडी सोबत या पिकअप गाडीची झाली धडक, ऍक्सिडेंट झाला। हे गाडी घेऊन पडले। सांगा चुकी कोणाची होती?
बोला चुकी कोणाची होती? बोलायचा दारू पिऊन रॉंग साईड येणाऱ्या पिकअप गाडीवाल्यांची. हो त्यांना वाटलं लोक आपल्याला पकडतील, मारझोड करतील, पोलीसवाले पकडतील, मारझोड करतील, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि पळून जाण्याच्या चक्करमध्ये पुन्हा ती पिकअप गाडी त्या दोघांच्या अंगावर चढवली आणि फरार झाले. माय मावल्यांनो, एवढा जोरदार ऍक्सिडेंट झाला, अक्षरशः रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडल्या आणि माझा मनीष नावाचा मित्र ऑन द स्पॉट जागेवर मरण पावला. आणि रोहित नावाचा मित्र लग्नाला निघालेला पोरगा पाय तुटलं, पांढरीला भवानी हॉस्पिटल आहे, 25 दिवस त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला. काकू तुम्हाला सांगतो, जो ऍक्सिडेंट झाला ना त्या दिवसापासून 4 दिवस झोप माझ्या डोळ्याला आली नाही. त्याचं कारण हे होतं, कारण ऐकून तुमच्या अंगावर सुद्धा काटा उभा होईल. त्याचं कारण हे होतं की ज्याच्या अंगामध्ये रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडल्या, जो माझा मनीष नावाचा मित्र ऑन द स्पॉट जागेवर मरण पावला, त्याला फक्त आणि फक्त 2 महिन्याची लहानशी पोरगी होती. विचार करा. लोक म्हणतात आम्ही दारू पितो, कोणत्या बापाचं काय जाते का? सांगा ना बाय मुलांनो, कुणाची अत्तरी दारू पिल्यामुळं कुणातरी बापाची पोरगी अनाथ झाली की नाही झाली? कुणातरी बापाची पोरगी विधवा झाली की नाही झाली? आणि तुम्हाला काय वाटते 1-2 परिवार नसे, हजारो परिवार बर्बाद झाले. एक गोष्ट लक्षात घ्या, जहार पिणारा आदमी सिर्फ अकेला ही मरता है. एखादा माणूस जर जहार पित असेल ना तो एकटाच मरतो. जहार पिणारा आदमी सिर्फ अकेला ही मरता है, लेकिन शराब पिणारा आदमी खुद तो मरता ही है, लेकिन पूरे परिवार को साथ में लेकर मरता है. लक्षात घ्या. आणि म्हणून मी विनंती करेन, या महापुरुषांनी का दारूला विरोध केला? तुकडोजी महाराजांनी लिहिलं, इंसान तुझे मन पर ही चढ़ना है, सतकीर्ति करनी को प्रेम ही बढ़ाना है, सतकीर्ति करनी को प्रेम ही बढ़ाना है. निर्व्यसनी हो शुद्धि कर मन की, निर्व्यसनी हो शुद्धि कर मन की. छोड़ो ये दारू नशा ये कबूली, नशा ये कबूली. आणि म्हणून तुकडोजी महाराजांचा विचार आहे, महापुरुषांचा विचार आहे, आम्हाला जे संतांनी सांगितलं ते ऐकून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी हा कार्यक्रम. मला तर खरंच दीपालीताई आणि जितेंद्र दादा यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. या स्मृती दिनाच्या निमित्तानं भोजनाची जर व्यवस्था झाली तुमची, पण त्या सोबत ज्ञानदानाची व्यवस्था झाली पाहिजे. टाळ्या वाजवा एक गोळा करण्यासाठी. ज्याला म्हणतात दूरदृष्टी, ज्याला म्हणतात वैचारिक पातळी, तुम्ही आम्ही हा विचार केला पाहिजे. हा विचार वृद्धिंगत होणं अतिशय महत्वाचं आहे. कारण गावागावात घराघरात प्रबोधनाची गंगा, महापुरुषांचे विचार पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि म्हणून आपण संतांचे विचार घरी घेऊन जावं. त्या एकदा जोरात वाजला, भारत माता की वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की. महिला मंडळी तुम्ही थोडा जोरात आवाज द्या. फक्त महिला मंडळी आवाज देतील, पुरुष मंडळी तुम्ही आवाज देऊ नका. दोघांची चेक करून घेऊ नका. आवाज जोरात ना साहेब. पुरुष दोघांची जेवण झालेत ना. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की, क्रांती सूर्य बिरसा मुंडा की, छत्रपती शिवाजी महाराज की. त्या बाती आले म्हणजे ताकद टाळ्या वाजवायच्या. आता महिला मंडळीचा आवाज बघू द्या. महिला मंडळी जोरात आवाज द्यायचा. एकदा जोरात आवाज. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की. ही सावित्री माता आम्हाला कळली पाहिजे. अपमानाचा झेलू निषेध, अपमानाचा झेलू निषेध, रूढी बजावला या सावित्री मातेनं महामुनीला शिकवलं, या सावित्री मातेनं या मुनीला शिकवलं.
महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा विचार दिला. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज मान दे की बाबा जुमदेवजी, जे जे महामानव इतरांच्या कल्याणाकरता जगले. माणूस किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, पण माणूस कसा जगला हे महत्वाचं आहे. संतांनी सांगितलं चांगलं कार्य करा. काही लोक खूप जगला म्हणजे जास्त वर्ष जगला म्हणजे माणूस चांगला जगला म्हणते. त्याला काय अर्थ राहणार आहे का? नाही. कमी जगा पण चांगलं जगा. इतरांच्या भल्याचा विचार करा. भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या. गाडगे बाबांनी सांगितलं ना. आणि समाजाचा विचार करा. या प्रबोधनाचा कार्यक्रम त्यासाठी आहे. मला कल्पना आहे जितूभाऊ अनेक सामाजिक कार्यक्रम करतात, कारण वामन दादांनी लिहिलं ना, तुझ्या हाती तू पाल, तुझ्या हाती सार, तुझ्या हाती तू पाल, तुझ्या हाती सार. समाजात पाहिजे गड्या, समाजात पाहिजे, समाजात पाहिजे गड्या, समाजात पाहिजे. आणि म्हणून समाजाचा विचार करा, गोरगरिबांचा विचार करा. कारण हजारो मदतगार मिळते, वाईट वेळ आली तेव्हा लक्षात घ्या. हजारों मददगार मिलते, काम के जग मिलते, और बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते. देवाला कोण आवडतो? जो सर्वांना आवडतो. आणि सर्वांना कोण आवडतो? जो मनानं निर्मळ आहे, जो माणूस साधा आहे पण जनसेवेचे ब्रीद त्यांना घेतलेले आहे. हे माणसं आम्हाला आवडतात. म्हणून जनसेवा सामाजिक कार्य असेल, शिक्षणासाठी मदत असेल, गोरगरिबांना सहकार्य असेल, किंवा गावामध्ये चांगलं कार्यक्रम असेल, चांगले उपक्रम असेल, सदैव अग्रेसर असतात. कारण सेवा आणि सेवेने काय होते? तुकडोजी महाराज लिहितात ग्रामगीतेमध्ये, सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल ते घडते, आणि हसते परसते होत की जाते काम त्याचे. जनसेवेची हृदयाची फुलबाग, हो हो हो, हृदयाची फुलबाग. हे आपण दोघे गाऊ आपण दोघे गाऊ हात फुला हवी, हात फुला हवी, फुलबाग, हो हो हो, हृदयाची फुलबाग. आपण दोघे गाऊ आपण दोघे गाऊ कमी जोरदार कला काय की गाण्या वाजवा हे कोणा याच्यासाठी. ते नाटकामध्ये हिरोचा रोल करतो ना बाबा. आणि इकडे जे बसले आहे हे आहे प्रफुल्ल दादा ढोके, याच्यासाठी गाण्या वाजवा हे कोण. प्रफुल्ल भाऊ आदिवासी